हाय मंडळी, कसे आहेत सगळे? तर आत्ता मी बनवली आहे शेवग्याची शेंग. बघू शकता, शेवग्याची शेंग आहे आणि त्याच्यात मी टाकलेला आहे कांदा, लसूण, टॅमॅटो, जिरं, टॅमॅटो हे सगळं टाकलेलं आहे आणि लसूण टमाटर टाकलेलं आहे. ते छान भाजून घेणार आहे आता मस्त. का पनीरची भाजी केली आहे तरी पण पनीरची भाजी नको असते. घरात एक तरी असं व्यक्ती असतो की त्याला भाजी पनीर असं कोणती तरी एक भाजी आवडतच नसते. त्याच्यासाठी त्याला वेगळं एक काहीतरी करावंच लागतं. एक नमुना घरात असा असतो, आपल्या सगळ्यांच्याच घरात असेल तसंच आहे. तर आता पनीरची भाजी केली पण पनीरची भाजी नाही आवडत, त्याच्यामुळे आता मी बनवणार आहे शेवग्याची शेंग. बघू शकता आणि त्याच्यात टाकलेली आहे हळद आणि आता टाकणार आहे मसाला, घाटी मसाला टाकणार आहे. ते झाकणच उघडत नाहीये खायला. टाकणार आहे घाटी मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी हे असे 2 चमचा टाकलेला आहे. आणि आता हे शेंग टाकणार. शेंग आणि शेवग्याची शेंग आणि डाळ टाकून बनवतो आम्ही शेवग्याची शेंग. तर अशी मस्त अशी शेवग्याची शेंग कालवण बनवणार आहे. रस्सावाली हे टाकून शेंगदाण्याचा कूट टाकून. तुम्ही लोक कशी बनवता सांगा. शेवग्याची शेंगची भाजी खोबरं टाकतात की काय तुम्ही लोक खोबरं टाकतात तर की शेंगदाणे टाकतात? आमच्या सातारकडे तर शेंगदाणेच टाकतात. आम्हाला शेंगदाण्याचा कूटच आवडतो. तुमच्याकडे